नमस्कार मित्रांनो, वेब झोन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आभा कार्ड बद्दल माहिती घेऊ। जर तुम्ही आभा कार्ड बनवले नसेल तर पहिले आभा कार्ड बनवून घ्या। आभा कार्डचे फायदे। आभा कार्ड हा एक हेल्थ कार्ड असून त्यामध्ये तुमचे हेल्थची माहिती स्टोअर केली जाते। समजा तुम्हाला कोणता आजार आहे ही माहिती तुम्हाला आभा कार्डमध्ये स्टोअर केली जाईल। जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला, आभा कार्ड नंबर हॉस्पिटलवाल्यांनी टाकला तर त्यांना तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन दिसेल की तुम्हाला कोणता आजार आहे व तुमची हेल्थ हिस्ट्री दिसेल। आभा कार्ड हे आयुष्यमान कार्ड नव्हे। आयुष्यमान कार्ड हा वेगळा प्रकार आहे आणि आभा कार्ड हा वेगळा प्रकार आहे। आभा कार्डमध्ये फक्त आणि फक्त तुमच्या हेल्थबद्दल माहिती स्टोअर केली जाते। परंतु जर तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवायचं आहे तर तुम्हाला आभा कार्ड पण बनवावं लागेल। कारण जेव्हा तुम्ही हॉस्पिटलला जाणार तेव्हा तुम्हाला जेव्हा आभा कार्ड नंबर टाकणार तेव्हा तुमची पूर्ण मेडिकल हिस्ट्री त्याच्यामध्ये येणार आहे। त्यामुळे आभा कार्ड हे खूप अत्यंत गरजेचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही आयुष्यमान कार्ड तुम्हाला जर बनवायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला आभा कार्ड बनवावं लागेल। जर तुम्ही आभा कार्ड बनवले नसेल तर सगळ्यात पहिले आभा कार्ड बनवून घ्या। आभा कार्ड बनवायला एकदम सोपे आहे। तुम्ही स्वतः घरी बनवू शकता आभा कार्ड। तुम्ही गुगलला जाणं आणि तिथे लिहिणं आहे तुम्हाला आभा कार्ड। सगळ्यात पहिली जी लिंक येईल त्याला ओपन करून तुम्ही तुमचे आधारची इन्फॉर्मेशन टाकून तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP टाकून तुम्ही स्वतः आभा कार्ड बनवू शकता। परंतु जेव्हा तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवायचे आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला त्या लिस्टमध्ये तुमचे नाव पाहिजे आणि जर तुमचे नाव असेल तर तुम्ही आयुष्यमान कार्डही बनवू शकता। आपण आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे याबद्दलही एक व्हिडिओ बनवला आहे। तुम्ही तो व्हिडिओ चॅनलमध्ये जाऊन बघू शकता किंवा मग ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक पण देऊन टाकल तुम्हाला का आयुष्यमान कार्ड कसं बनवायचे आहे। तर अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला शेअर करा।